खरवस तर केलेला तुम्ही पाहिलाच होता, तुम्ही पाहू शकता त्याच्या कशा वड्या पडल्या होत्या. मी बऱ्यापैकी खरवस बनवला की त्याच्यामध्ये इलायची टाकते आणि थोडंसं खोबरं किसून टाकते, ते सगळंच वर आलं होतं. पण माझ्या मते ह्यावेळेस मी खोबरं काही टाकलं नव्हतं, इलायचीचं सगळं वर आले आणि तुम्ही पाहू शकता खरवस किती छान प्रकारे झालाय. आणि मला खरवस खूप जास्त प्रमाणात आवडतो. यातला अर्धा खरवस तर माझ्या मते मीच खाल्ला असेल. असो, त्यानंतर रात्रीच्या वेळेस राख्यांचं शूट करायला घेतलं. सगळ्यात पहिले तर राख्या सगळ्या साईड बाय साईड मांडून घेतल्या, त्याच्यानंतर सगळ्यांचे फोटो क्लिक केले आणि शूट केलं. घरी आले, भेंडीची भाजी सोबत डाळ भात भाकरी बनवल्या होत्या. त्यांचा रेसिपीचा काही व्हिडिओ मी शूट केला नव्हता, रोज रोज तेच तेच काय करायचं म्हणून. त्यानंतर मला आत्याईंची कपडे फिटिंग करून द्यायची होती, साडीला फॉल बेडिंग करायची होती आणि सोबतच साडीला शिलाईसुद्धा मारायची होती आणि गुड्डीताईंच्या कपड्यांना सुद्धा शिलाई मारून द्यायची होती. सोबत 1-2 टॉप फिटिंगसुद्धा करायची होती. मशीनवर बसलेच आहे तर बोलले चला आपण बॅगसुद्धा आपली फाटली, आपण तिला थोडीशी फिटिंग करून घेऊया. म्हणजे थोडीशी फाटली होती आणि तिला थोडीशी छोटी करायची होती. तर ते सगळं आवरलं आणि थोडंसं माझ्या मते मी त्या प्रतिमा फापलेचा व्हिडिओ पाहते, फापळे का फापले असंच काहीतरी, त्याची मी संघर्षाची स्टोरी असं काहीतरी व्हिडिओ होता, तो सगळं पाहत होते. ते पाहता पाहता माझी कामं मी आवरत होते. त्यानंतर मशीनवरचा सगळा पसारा मी आवरला. त्या दिवशी मिशोवरनं मी ते पार्सल मागवलं होतं, साईडलाच तो रोल दिसतोय, तो मी टेबलला लावायला मागवला होता. टेबलचा व्हिडिओसुद्धा मी उद्या दाखवेल तुम्हाला. टेबलचा मेकओव्हर केलाय पूर्णपणे, खूप छान माझ्या मते स्वस्तामध्ये होऊन जाते. आणि सांगायची मेन गोष्ट तर मी झेप्टोवरनं 283 रुपयाला छोटूसा रोल मागवला, 200 बाय 600चा. आणि तोच रोल मी सेम मिशोवरनं मागवला फक्त 83 रुपयाला. म्हणजे किती डिफरन्स पडतो बघा तुम्ही. झेप्टो जरा लवकर येतं सगळ्या गोष्टींमध्ये, पण मेशोला 2-4 दिवस लागतात, आपल्याला वेळ नसतो. त्यानंतर हे पण गेले सिंधुदुर्गला थोडंसं बाहेर कामासाठी. ते नाही येत तर बोलले चला त्यांचं कपाट आवरून घेऊया. सगळ्यात पहिले तर सगळी कपडे काढून घेतली, गोलीने त्यांचं कपाट पुसून घेतलं. रोज रोज एक ड्रावर साफ करायचं ठरवले. पूर्ण कपाट साफ करायला घेतलं तर 2-3 तास जातात. त्याच्यामुळे आपलं थोडं थोडं करून त्यांचं घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्या कपाटाकडे यायचं. कपडे काही संपतच नाही आणि जेव्हा कपाट उघडेल तेव्हा असं वाटतं की आपल्याकडे कपडेच नाही आहेत आणि कपाटामध्ये ठेवायला जागासुद्धा नाही आहे. सो तर त्यानंतर मी सगळं आवरून घेतलं आणि जेवण करून घेतलं. दुसऱ्या दिवशी माझ्या नंदेच्या मुलाचा बड्डे, सो आम्हाला तिकडे जायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळं पटपट आवरून घेतलं आणि झोपी गेले. असं संपवलं.